श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी कधी जीवनामध्ये असं येतं की कंटाळा आला आता स्वामी, मी काय करू या जीवनाचं. कधी असं वाटतं का की सगळं असूनही काही नाही, रोज सकाळ होते पण उठायची इच्छाच नाही, काम आहे पण अर्थ उरलेला नाही, मनात एकच वाक्य घुमतं, कंटाळा आला आता या जीवनाचा. सकाळी उठून परत तेच कामं, तेच सगळं काही, तेच आता उठायचंच नाहीये. तुमच्या मनात पण असं येतंय का? तर त्याकरता स्वामींची एक ही जीवन कथा आहे, एक जीवन कथा स्वामींची बोधकथा आहे. जर आज तुम्ही हेच म्हणत असाल की आता कंटाळा आला, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. कारण आज स्वामी आपल्याला काय म्हणतात आहे, जेव्हा आपलं मन खूप थकलेलं असतं, आपल्या थकलेल्या मनाची अवस्था काही अजून असते, तो माणूस कोण खास नव्हता, आपल्यासारखाच होता. म्हणजे कोणी सुद्धा असो, ज्याच्या मनात ही भावना आहे की मन थकून गेलंय, काय करू आता मी, तर तो कोणी खास नाही, सगळे आपल्यासारखेच आहे. घर, काम, जबाबदाऱ्या सगळं होतं, पण मनात एक पोकळं होऊन जातं. ते मन असं होऊन जातं, न तर कोणाशी बोलायची इच्छा होत, न कोणाला काही सांगू शकत. कारण की सगळे लोक हेच म्हणतात, सगळं आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. सगळे हेच म्हणतात आपल्याला येऊन की तुमचं सगळं काही चांगलं आहे, पण तुमच्या जीवनात प्रॉब्लेम का आहे. पण त्याला माहीत होतं की प्रॉब्लेम बाहेर नाही, आत आहे. माणसाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या जीवनाची समस्या ती बाहेर नाहीये, आत आहे. आता ही जी कथा आहे, हे स्वामींनी कसं शिकवण दिली की जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही समस्या येऊन चुकली आहे, मन लागत नाहीये, मन कंटाळून गेलंय, तर नक्की ही जी कथा आहे आपण नक्की पहा. जो भक्त होता स्वामींचा, त्याला पण असंच झालं होतं, कंटाळा आला आता काय करायचं या जीवनाचं. त्या दिवशी तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. तो मूर्ती समोर बसला, त्याच्या डोळ्यात पाणी होते, होठांवर त्याचे काही शब्द नव्हते, फक्त तो बसलेला होता. खूप वेळाने बसल्यानंतर बोलला स्वामींशी, कंटाळा आला आता स्वामी, मी काय करू या जीवनाचं. तिथे बसलेला होता शांतपणे आणि म्हणत होता की स्वामी तर माझ्याशी काही बोलणार नाही. स्वामी बिलकुल शांत होते, खूप शांत होते. त्यांची शांतता पाहून त्याचं मन अजून भरून गेलं की स्वामी तर माझ्याशी काय बोलतील, मग आता काय करायचं. तो शांततेने बसला होता. त्याच वेळेस स्वामी त्याला हळूच म्हणाले, तुला आयुष्याचा कंटाळा आलाय की स्वतःचा. पहिले हे सांग, तुला आयुष्याचा कंटाळा आला की स्वतःचा. तर तो भक्त चुप बसून गेला. स्वामी पुढे म्हणाले, सकाळी उठल्यावर तुझ्या मनात पहिला विचार कोणता असतो. तो म्हणाला, ओझं, आज पुन्हा तोच दिवस आहे, तेच करायचं आहे, तेच सगळं काही आहे. तर स्वामी हसले, म्हणजे तू जिवंत आहेस पण तू जगत नाहीस. तू जिवंत आहे पण तू जगत नाही आहे. स्वामी म्हणाले, एक गोष्ट आहे, मी तुला काय सांगतोय ते लक्ष देऊ नये. एकदा एक शेतकरी माझ्याकडे आला होता. तो म्हणाला, स्वामी, शेतीचा आता कंटाळा आला. तर मी त्याला विचारलं, पाणी घातलंस का. तर तो म्हणाला, नाही. मी विचारलं, बीज टाकलंस का. तर तो म्हणाला, नाही. मग मी म्हणालो, मग पीक कसं येणार. स्वामी त्या माणसाकडे पाहून म्हणाले, तुझं आयुष्यही असंच आहे, तू अपेक्षा ठेवतोस पण मनाला पाणी देत नाहीस आहे. तो माणूस म्हणाला, म्हणजे तो भक्त म्हणाला, स्वामी, मी सगळं केलं तरीही काहीच बदलत नाहीये, तेच्या तेच आहे. स्वामी गंभीर झाले, तू सगळं केलंस. तो म्हणे, हो, पण स्वतःसाठी काहीच नाही. तर म्हणे, नाही.
तर स्वामी म्हणाले, तू आत्तापर्यंत लोकांसाठी जगलास, भीतीमुळे जगला, भीतीसाठी जगला, सगळ्या जबाबदाऱ्यांसाठी तू जगलास. पण कधी एकट्याने स्वतःला विचारलंस का की मला खरंच काय हवंय? तू कधी एक ठिकाणी बसून असं विचारलं आपल्या मनाला की मला काय हवंय? तो म्हणाला, स्वामी मला आता चमत्कार हवा आहे. स्वामी हळूच म्हणाले, चमत्कार म्हणजे काय? तर तो म्हणाला, सगळं बदलून जावं. स्वामी म्हणाले, सगळं बदलून जावं. तर म्हणे, हो, आता असं वाटतं की सगळं काही बदलून जावं, आता मला खूप कंटाळा आला. तर स्वामी म्हणाले, सगळं बदलेल, पण तू तर तसाच राहिलास ना, तर काय उपयोग आहे? मी तुझं आयुष्य बदलायला नाही तर तुला बदलायला आलो आहे. स्वामी म्हणाले, कंटाळा येतो तेव्हा आयुष्य वाईट नसतं, तेव्हा आपला जो आत्मा असतो ना, तो थकलेला असतो. आणि लक्षात ठेव, मी तुला सुख देण्यासाठी नाहीये, मी तुला घडवण्यासाठी आलो आहे. फक्त मी सुख देईन तर त्या गोष्टीचा काही मतलब नाही राहणार, मला तर तुला पण घडवायचं आहे ना. तर मग तो भक्त रडत म्हणाला, मग मी काय करू स्वामी? स्वामी म्हणाले, आजपासून एकच गोष्ट कर. तर म्हणे, काय करू? सकाळी उठल्यावर, जेव्हा तू सकाळी उठशील, केव्हाही उठशील, माझ्याकडे काही मागूच नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी आज मी उठलोय आणि आजचा दिवस जो आहे फक्त मला तुझ्या भरोशावर जगायचं आहे. फक्त तू इतकंच बोल. तो भक्त गेला आणि त्यांनी हे सुरू केलं की मी आज तुझ्या भरोशावर जागून राहिलोय. फक्त एवढं त्यांनी बोलणं सुरू केलं. त्याचं आयुष्य लगेच बदललं नाही, पण तो बदलायला लागला. त्याचं आयुष्य नाही बदललं, तो बदलायला लागला. आणि ज्या दिवशी तो बदलला त्या दिवशी स्वामींनी आपलं काम करायला सुरुवात केली. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाशी बोलला असेल तर आपण ही नक्की करा की आपल्याला बदलायचं आहे तर आपलं आयुष्य बदलायला लागेल. तर त्यांनी सांगितलं स्वामींना, स्वामी मी पुन्हा एकदा उभा राहिलो आणि जो मी उभा राहिलोय ना ते फक्त तुमच्या कारणाने. माझ्या जीवनामध्ये जी ऊर्जा आली ना ती फक्त तुमच्या कारणाने. म्हणून तुमच्या जीवनातील असा काही प्रश्न असेल तर आपल्याला बदलायचं आहे. जेव्हा आपण बदलू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला साथ देतात आणि आपल्या जीवनात जे हवं आहे ते आपल्याला देतात. म्हणून कधी पण नका म्हणू कंटाळा आलाय, आपल्याला बदला. जेव्हा आपण बदलून जाऊ ना तर समोरचा मनुष्य बदलेले, समोरची परिस्थिती बदलेले आणि सगळे संकट दूर होऊन जी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाली आहे ती दूर होऊन जाईल. जर मनामध्ये तुमचा हा प्रश्न असेल आणि मनातून हा स्वामींची ही छोटीशी जीवन बोधकथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये द्या, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मराठी येत नाही बरं. जर व्हिडिओ आवडला आहे तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.